अजिंक्य गोलंदाज सुजित आहे. चला फिल्डिंग टीम भरपूर वेळ घेतला. 8 मॅच पूर्ण करायच्या आहेत. आजच्या दिवसाचा जो शेड्यूल आहे 25 मिनिटांमध्ये 5 ओव्हर फेकायचे आहेत. जर 5 ओव्हर तुम्ही 25 मिनिटांमध्ये नाही फेकून झाल्या तर 6व्या ओव्हरमध्ये एक तुम्हाला अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलमध्ये ठेवावा लागेल. टायमर ऑन होणार, जसा बॉल पडेल तसा टायमर ऑन होणार. अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा. पहिलाच बॉल आहे. समालोचन कक्षामध्ये 3 बुलंद आवाज आपल्याला ऐकायला मिळतात. परनाळी गावातील बुलंद आवाज साहिल कुरेशी, मायकोप भागातील बुलंद आवाज, मोठमोठ्या स्पर्धामध्ये ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो असे अजितजी पाटील सर, आणि आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, माझ्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं मी प्रीतम करत हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जमिनीला आग लावत चेंडू चाललाय सीमा पार. या मॅच मधला येतोय पहिला चौकार 4. यस डीजे मास्टर बजाव. थँक्यू थँक्यू डीजे मास्टर. डीजे मास्टर लक्ष द्यायचं आहे. बॉलरच्या हातामध्ये बॉल गेल्यावर डीजे बंद करायचा आहे. लाऊड अपील, पंचाचं बोट आकाशाकडे. LBW लेग बिफोर मध्ये परतावं लागेल फलंदाजाला. चौकाराचं उत्तर विकेटने दिलेलं आहे. पहिला बॉल जर बघितला ओव्हर फुलटस मिळाला, त्याला पॉइंटच्या भागामध्ये सुरेख फटका खेचला, परंतु पुढचाच बॉल तिकट यॉर्कर कॅन्सर डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं, ड्रीम डिलिव्हरी हाताळली आणि LBW लेग बिफोर विकेट. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. बॅटिंग करताना टीम पाहायला मिळते केसरी किंग आणि फिल्डिंग करताना टीम पाहायला मिळते छत्रपती चॅम्पियन. पहिल्या मॅचचा विजेता संघ आपण बघू शकता, जिथे मात्र बॅटिंग थोडी खराब झाली होती. 5 ओव्हरपर्यंत मात्र चांगली गोलंदाजी चालली होती, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये धावा आल्या आणि एकतर्फा मॅच देखील पाहायला मिळाली. असं वाटलं होतं जिथे मात्र कुणाल सारखा फलंदाज आहे तर 60-65 धावा ह्या बनल्या जातील, परंतु चांगली गोलंदाजी झाली. शॉर्ट बॉलला आतमध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नवनीत लाड. आपण पाहू शकतात SPL सालवड प्रीमियर लीग यावर्षी ज्या फलंदाजाने गाजवली 2 अर्धशतकं, ज्या फलंदाजाच्या बॅटमधून आल्या, तो फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय नवनीत. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने क्रिकेटच्या खेळामध्ये चांगल्या बॉलला सन्मान द्या, खराब बॉलला बाउंड्रीच्या बाहेर पाठवा. आणि इकडे मात्र चांगला बॉल सन्मान दिला जातोय कारण की गोलंदाज थोडा घातक दिसतोय. इथे मात्र सुजित. स्कोरबोर्डचा विचार केला तर स्कोरबोर्ड आपण पाहू शकता 6 धावा. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल चौकार, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथा बॉल डॉट, 5वा बॉल सिंगल, 6वा बॉल काय असेल. फटका फसलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, परंतु 2 धावा. 2 धावा पूर्ण होत असताना आणि हे बघा खेळामध्ये आपण बघू शकतात मैत्रीचं वातावरण देखील असणं गरजेचं आहे. जिथे मात्र आपण बघू शकतात मराठा समाजाला एकत्र आणण्याचं काम केलं जात आहे. जिथे आपण बघू शकतात की ही स्पर्धा, या स्पर्धेमागचं मोठं कारण आहे की हा आपला मराठा समाज जो बोईसर भागामध्ये पसरलेला आहे तो वर्षातून कधी भेटतो कधी नाही भेटत, त्यांना एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे या आयोजक टीमने. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या 8 धावा धावपलकावर. देऊया संधी डीजेला. पुन्हा एकदा येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे मास्टर. सुरेख सुपअप आयोजन नियोजन, मनामध्ये शिवशाही नसनसात भगवा असं दृश्य आपण पाहू शकतात. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं देखील वाजतंय. जगात भारी 19 फेब्रुवारी आपण पाहू शकतात महाराजांचा जन्मदिवस जो मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
भारतभरच नाही तर भारताच्या बाहेर जगभरात हा सण साजरा केला जातो. शॉर्ट बॉल होता, अगदी आपण बघू शकता लॉंग लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता, जिथे मात्र बीट केले फलंदाजाला. चेंडू गेलाय कीपरकडे, डॉट बॉल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर मिस्टर शुभम दळवी. आपण पाहू शकता ऑनलाईन स्कोरिंग सुरू आहे, जिथे मात्र ऑनलाईन स्कोरिंग देत असताना आदित्य मेघवाल आपल्याला पाहायला मिळतोय. पाटील नेटवर्क जे एक चांगलं नेटवर्क आहे, हे नेटवर्क नाही तर पालघरचं ब्रँड आहे आणि त्या नेटवर्कमधून आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. एज लागलंय. अनिकेत पवार साहेबांचं स्वागत आहे. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. अगदी आपण बघू शकता शुभम दळवी, मॅन फ्रॉम पास्तळ. जन्मभूमी कर्मभूमी पास्तळ आपल्याला पाहायला मिळते. या बोईसर भूमीवर हे जन्मलेले सगळे आपल्याला पाहायला मिळतात मराठा बांधव. आणि सध्या तरी क्रिकेटची स्पर्धा मराठा प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. वर्ष 4th आहे. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा मात्र शॉर्ट बॉल आहे. एज लागले आणि चेंडू बीट करत जो बेसिक क्रिकेट आहे तो मात्र इथे पाहायला मिळाला नाही. चाललाय सीमा पार. येतोय दुसरा चौकार. 4. एस डी मास्टर बजाव. थँक्यू डीजे मास्टर. येस सर. शुभमचं कौतुक करेल तेवढं कमी. PPL मध्ये अनय वॉरियर्स या टीमकडून खेळत असताना चॅम्पियन्स बनला आणि गावकी स्पर्धा, पास्तळची जी गावकी स्पर्धा होते, गावकी चषक होते, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज घेतले. परंतु यावेळेस मात्र त्याच गोलंदाजावर केला हल्ला, कारण की मागच्या बॉलवर झाली चुकी. पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाली फलंदाजाला आणि फलंदाजाने इनफिल्डच्या वरून अप्परकटचा फटका. चौकार. एस डी मास्टर बजाव. थँक्यू. 4-4-4चा पाडा वाचला जातोय मैदानाच्या आतमध्ये, कारण की शॉर्ट थर्डमॅनला चुकी झाली. क्रिकेटच्या खेळामध्ये थोडी चुकी आणि मात्र संघाला बॅकफुटवर घेऊन जाते. स्कोरबोर्डचा विचार केला, स्कोरबोर्ड 17. सरळ बॅटने खेळला जातोय. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस लॉंग ऑफ रिझनला पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आहे. चेंडू फेकलाय मात्र दूरवर आणि मॅच चांगली होणार, कारण की समोर एक ताकदवान फलंदाज देखील आहे, जिथे कीपरच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो प्रतीक पवार. किशोर यांचं ATM ओपन झालेलं आहे. जर शरद सहयोग यांनी षटकार खेचला तर 1000 रुपये कॅश प्राइज. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. सध्या तरी थोडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये नवनीत करतोय. षटक क्रमांक 2 समाप्त. 9च्या सरासरीने 18 धावा ह्या धावफलकावर आहेत. जाऊया डीजे मास्टर के पुन्हा एकदा येऊया मैदानाकडे. थँक्यू डीजे मास्टर. अगदी आपण बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं वाजतंय. नाव शिवाजीराजे शहाजीराजे भोसले. जन्म 19 फेब्रुवारी 1630. जन्मस्थान शिवनेरी किल्ला पुणे. आई जिजाबाई. राज्याभिषेक 6 जून 1674. राजवट 1674 ते 1680. शासन अवधी 38 वर्ष. धर्म हिंदू. उत्तराधिकारी छत्रपती संभाजीराजे.
अगदी काळा दिवस म्हणून ओळखला जातो. मृत्यूचा दिन 3 एप्रिल 1680. पहिला बॉल पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. प्रतीक पवार गोलंदाजी मार्कवर आलेला आहे. एक बाजूला टीम आपण बघू शकता जिथे मात्र केसरी किंग आपल्याला पाहायला मिळते आणि दुसऱ्या बाजूला टीम असेल छत्रपती चॅम्पियन. टॉस विन केलं छत्रपती चॅम्पियन टीमने आणि फिल्डिंगचा निर्णय घेतलेला आहे. पहिली मॅच पहिली बॅटिंग करणाऱ्या टीमने मॅच विन केली. दुसऱ्या मॅचमध्ये काय होईल, थेट यॉर्करचा मारा, चेंडू चाललाय लॉंग ऑफ रिजनला, क्षेत्ररक्षक आहे, 2 बाउन्स चेंडू अडवला जातं, एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 19 धावा धावपलकावर. अगदी 19 फेब्रुवारी जगात भारी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मदिवस. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस ढकलून खेळलेला आहे. नवनाथने एक धाव पूर्ण केली. 38 सर्कलमध्ये गडबड झाली. पहिल्या अटेम्प्टला हातात आला होता परंतु थ्रो करताना कुठे ना कुठे बॉल हातातून सुटला आणि त्याचा फायदा होतोय बॅटिंग टीमला. जिथे मात्र विकेटचे संकेत आले होते परंतु 2 धाव पूर्ण केल्या. 2 धावांनी स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 21 धावा धावपलकावर. आजची तारीख आपण बघू शकता. तो स्कोरबोर्डवर आकडा आलेला आहे. चांगला बॉल आहे, खोलवरचा चेंडू आहे. शुभम दळवी वारंवार मात्र इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळते. बॉलिंग म्हणा फिल्डिंग म्हणा थोडा फंबल आहे, थोडी घाई केली जाते मैदानाच्या आतमध्ये आणि एक धाव पूर्ण केली जाते. अगदी आपण बघू शकतात मराठा बांधवांसाठी ही सुवर्ण संधी आहे. चांगला खेळ दाखवा. इथून मात्र आपल्या गावच्या मुख्य संघामध्ये देखील तुम्हाला प्रवेश मिळणार आणि तिथून मात्र मोठ्या लीग देखील टुर्नामेंट खेळण्याची संधी मिळू शकते. कारण की टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस आलेले आहेत. मोठमोठ्या स्पर्धा टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक धाव इथून आपल्याला पाहायला मिळणार. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 23-23 आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झालेत 5. तिसरी ओव्हर आपल्याला पाहायला मिळते आणि शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळणार. डॉट बॉल येतोय. यावेळेस कीपरकडून थोडी चुकी झाली होती परंतु ओव्हर समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 23-23. SDJ बजाव. पुन्हा एकदा शुभमवर केलेला हल्ला, चेंडू उंच गेलाय कव्हरच्या ठिकाणी. 2 बाउन्स चेंडू अडवला जातोय. एक धाव मात्र इकडून 2 धावा पूर्ण केलेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न होत असताना पुन्हा एकदा खराब फिल्डिंग, खराब थ्रो आहे आणि 3 धावा मिळत आहेत. 2 वेळेस संधी आली होती जिथे मात्र फलंदाज सुयोगला रनआउट करण्याची, जिथे 2 वेळेस जीवनदान भेटते. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. भवानी फायटर आणि सह्याद्री सुपरस्टार. भवानी फायटर आणि सह्याद्री सुपरस्टार नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. अगदी आपण बघू शकतात 8 संघ पाहायला मिळतील या स्पर्धेमध्ये. सरळ बॅट स्ट्रोक खेळा डीप मध्ये क्षेत्ररक्षक. सोपा कॅच ड्रॉप. कॅच घेण्याची पद्धत थोडी मला तर वाटते सुधारावी लागेल. अगदी जेव्हा कॅच घेताना त्या क्षेत्ररक्षकाची पोझिशन बघितली तर बॉल वर नव्हता समोर आणि चेंडू देखील लगभग गुडघ्याच्या खाली आलेला होता आणि थोडं मात्र जजमेंट देखील चुकली होती जिथे हा कॅच ड्रॉप झालाय. हलक्यात घेतलं थोडं कॅचला. नवनीतला संधी भेटते. न तयार होत आहे आणि यावेळेस मात्र एज कॅच कॅरी केलंय. प्रतीक पवारने टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. विकेट. SDJ.
थँक्यू डीजे मास्टर. दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. मराठी ऐका, मराठी बोला, मराठी शिका, मराठी शाळा, मराठी पुस्तकं, मराठी वाचनालय, मराठी साहित्यिक, मराठी नाटकं, मराठी सिनेमा. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. चेंडू चाललाय पॉइंटला, एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला ना तर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 28-28, 2 गडी बाद. नवीन बॅट्समन मयूर थोरात अगदी SPL सलग 4 वर्षे फायनलमध्ये जाणारा प्लेयर आहे. 3 वर्ष रनरअप आणि या वर्षी 2025 मध्ये जो मागच्या वर्ष पाहायला मिळालं त्यामध्ये चॅम्पियन्स बनलाय आणि तोच मैदानाच्या आतमध्ये गेलाय. दोन्ही मात्र हे सालोड भागातील खेळाडू आहेत आणि उंच गेलाय बॉल, दूर देखील गेलाय, लांब 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 षटकार. 6 यस डीजे मास्टर बजाव. थँक्यू डीजे मास्टर. मराठा प्रीमियर लीगची हीच तर खासियत आहे. इथे मात्र तुम्हाला 101 प्लेयर पाहायला मिळतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी ऐकायला मिळतील. 6ने स्कोरबोर्डचा विचार केला तर 34. शुभमवर झालाय हल्ला डाऊन द लेग साईड. पंचांचे हात दोन्ही हवेमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. मला वाटते पहिला वाईड आलाय या आताच्या इनिंगमधला बघायला गेलं तर. म्हणजे डिसिप्लिन होती गोलंदाजीमध्ये परंतु षटकार आल्यावर जो प्रेशर असतो गोलंदाजावर तो दिसला यावेळेस. तसं वारा दिसत नाही, हवा दिसत नाही, तसाप्रमाणे प्रेशर देखील दिसत नाही परंतु असतो मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंवर. व्हाईट बॉल. स्कोरबोर्ड 35. पुन्हा एकदा आतमध्ये येऊन जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला. चेंडू पायावर आदळतोय. लेग बायचा इशारा पंचांकडून आलाय. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाणार. स्कोरबोर्ड 36 स्कोर कार्डवर. चौथं षटक संपुष्टात आलंय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 36 धावा, 2 गडी बाद. पुन्हा एकदा जाऊया डीजे मास्टरकडे आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. असा गेलो असा आलो. थँक्यू डीजे मास्टर. प्रतीक पवार गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळते. वित्तमान 16 आहे. शानदार 16 आहे. 2026 मराठा प्रीमियर लीगचं वर्ष 4थं आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला नवनीत, नो स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळते मयूर थोरात. पहिलाच बॉल 5वी ओव्हर. फुलटस बॉल होता. ऑन साईडला फटका स्विंग केला डीपमध्ये. क्षेत्ररक्षक मिड विकेट रिझनला एक धाव पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न आहे परंतु दुसरी भेटणं थोडं सोपं नाही. अगदी यावेळेस मात्र सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 37 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळतात. अगदी या स्पर्धेला मान्यवरांची भेट आपल्याला पाहायला मिळते जिथे मात्र आमचे मान्यवर उपस्थित होत असताना जगदीशजी वनमाळी MSCBचे ऑफिसर आहेत आणि आपण पाहू शकतात या स्पर्धेला भेट देत असताना जोरात प्रहार केला होता. चेंडू टप्पा पडल्यावर राईज झाला, बाउन्स झाला आणि चेंडू गेला किपरच्या हातामध्ये. जिथे मात्र डॉट झाल्यावर फलंदाजाचा ऍक्शन देखील आपण बघितलं असेल. त्याने देखील सांगितलं की अपेक्षित नव्हतं. अचानक हा चेंडू बाउन्स झाला आणि किपरच्या हातामध्ये गेला. मयूरकडे देखील एक चांगली बॅटिंग पॉवर हिटिंग क्षमता आहे परंतु ती दाखवावी लागेल. कागदोपत्री स्ट्रॉंग असून फायदा नाही. मैदानामध्ये स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड पाहायला मिळते 38. 38 धावा धावपलकावर. चेंडू फेकून झाले 3. सुंदर खेळपट्टी आहे. आपण बघू शकतात जी फलंदाजासाठी आणि गोलंदाजासाठी दोघांसाठी अगदी उपयुक्त आहे. तुम्ही वापर कसा करतात त्या खेळपट्टीचाही तुमच्यावर आहे. स्ट्रोक सिलेक्शन, पदलावती बॅट्समनची मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर कशा रीतीने पाय चालतात हे देखील खूप महत्त्वाचं असतं. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण होत असताना स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळते 40 स्कोर कार्डवर. अजूनही येणारा चेंडू 2 मला तर वाटते असतील
5 ओव्हरमधले 4 बॉलचा खेळ झालेला आहे. 40 धावेवर धावफलक पोहोचलेला आहे. पुढे येऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण डॉट बॉल येतोय. 1-2 चौकार नक्की आले. नवनीच्या बॅटमधून एक षटकार देखील आला, परंतु थोडे डॉट बॉल देखील आलेत. क्रिकेटचं बेसिक सिंगल डबल हे खेळणं खूप गरजेचं आहे. जेव्हा मोठं हिट येत नाही ना, तेव्हा तुम्हाला सिंगल डबलवर देखील भार देणं गरजेचं आहे. स्कोरबोर्ड चालू ठेवणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉलला सरळ बॅटने खेळलाय स्ट्रोक. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे शुभम दळवी, फील्ड करेल, थ्रो करेल. एक धाव पूर्ण केली. 5 षटके इकडे समाप्त झालीत. 41 धावा धावफलकावर आहेत आणि 5 षटकासाठी वेळेचा विचार केला तर 41 5 ओव्हर नंतर 2 विकेटच्या मोबदल्यात तर विकेट इन हँड आहेत, परंतु आता मात्र शेवटची ओव्हर जी आहे त्या शेवटच्या ओव्हरमध्ये धावा देखील बनवाव्या लागतील. जिथे मात्र दोन्ही फलंदाजाचा विचार केला खास करून नवनीतचा, तर नवनीतने आता डोळे जमवलेत आणि पाय देखील जमवलेत मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर. आणि जिथे मात्र आता त्याच्याकडून अपेक्षा असेल की 2 ते 3 मोठी हिट या शेवटच्या ओव्हरमध्ये येतील. गोलंदाजी मार्कवर 6व्या ओव्हरमध्ये सुजल आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल यावेळेस मात्र टीपमध्ये येत असताना स्क्वेअर लेग ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एकदा पूर्ण केली. लेदर थ्रो केला जातोय. 1 बाउन्स कीपरच्या हातामध्ये. स्कोरबोर्डचा विचार केला. 42 धावा धावफलकावर. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच दोन्ही टीमने तयार राहायचं. टॉससाठी यायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये. फुलटस बॉल होता. मयूर जास्त जोराने बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला कव्हरच्या ठिकाणी. प्रॉपर टायमिंग नाही झालं. एज लागली. शॉर्ट थर्ड मॅनला चेंडू गेला. एक धाव मात्र इकडे पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड 43-43. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. चार बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. जिथे मात्र तिसरा बॉल फॉलो थ्रू मध्ये चांगला प्रयत्न केला होता. रनआउटची संधी आहे. यावेळेस नकार दिला नवनीतने. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. डॉट बॉल येतोय. 43 झालेले आहेत. नवनीतचा विचार केला तर 17 बॉलमध्ये 17 वर खेळतोय, ज्यामध्ये एक षटकार एक चौकार देखील आहे. कुठे ना कुठे सिंगल डबल आपल्याला पाहायला मिळाले नाही. त्यामुळे मात्र जर बघायला गेलं ना तर 17 बॉलमध्ये 17 100च्या स्ट्राईक रेटने खेळतोय. फुलटस बॉलला फटका फसलाय. उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कॅच करेल. विकेट. यस डीजे मास्टर. थँक्यू डीजे मास्टर. बॅटिंग टीम एक्स्ट्रा प्लेअर पाठवा ना, तुमचा होता गेला निघून. विपुल नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. मिथुन आलेला आहे. मिथुन जाधव. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल फेकून झालेत. मागच्या बॉलवर विकेट आला. फुलटस बॉल होता परंतु विकेट मिळाला. चांगला फटका हवा. यावेळेस 30 या षटकामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी तेवढी तगडी नाही. थोडी घाई केली क्षेत्ररक्षकाने. चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. सिंगलने स्कोरबोर्डचा विचार केला तर 44 स्कोर कार्डवर. शेवटचा बॉल बाकी आहे, माफ करा. चांगली गोलंदाजी. पहिले 2 बॉल सिंगल, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर विकेट, त्यानंतर सिंगल. आता मात्र लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर आणि ऑफ दी इनिंग देखील. परंतु जाता जाता मयूर थोरातचा हा फटका जोरात. षटकार. 6 धावा. 6 ओव्हर नंतर स्कोरबोर्डचा विचार केला. बरोबर जाऊन पोहोचले 50 वर. 51 धावेचा टार्गेट इथे सेट केलेला आहे. असं जाऊया आपण डीजे मास्टरकडे आणि येऊया नंतर मैदानाच्या आतमध्ये. कमॉन डीजे.
थँक्यू डीजे, थँक्यू. चला आपण टॉसकडे जातोय. येस, दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करेल आपण यायचं टॉससाठी. एक बाजूला टीम असेल सह्याद्री सुपर भवानी फायटर आणि त्यांच्या विपक्ष टीम असेल सह्याद्री सुपरस्टार. चला टॉससाठी या. भवानी फायटर आणि सह्याद्री सुपरस्टार. सह्याद्री सुपरस्टार च्या विपक्ष आपण बघणार आहोत. भवानी फायटर्स विपक्ष सह्याद्री सुपरस्टार. दोन्ही संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रदीपजी, अनिकेत सरांच्या शुभ हस्ते आपण करतोय कॉइन स्पिन. आणि आपण बघतायत या स्पर्धेला सर्वात मोलाचं सहकार्य अनिकेत सरांच्या माध्यमातून मला मिळालंय. पाणी त्यांच्या माध्यमातून जल प्रोव्हाइड झालेलं आहे. सर अनिकेत सर थँक्यू. चॉईस हवी आहे की चालेल? भवानी फायटरचा कॉल चालेल. ते हेड इन टेल आहे. हेड इज अ कॉल आणि आलाय टेल. टॉस जिंकलाय सह्याद्री सुपर स्टार. टॉस किती महत्वाचा होता? खेळपट्टी बघितलं तर चेसिंग ग्राउंड वाटतं आहे. त्यामुळे आम्ही पहिले गेंदबाज बॉलिंगचा विचार करतो आहे. कारण की जर उन्हामुळे धावपट्टी अजून कडक होऊन चेसिंग चांगली होईल असं मला वाटतं. ओपोनेंट टीमकडे तुम्ही बॅटिंग दिली आहे, असे कुठले फलंदाज आहेत ज्यांच्याकडे लक्ष असेल आणि अर्ली जर तुम्ही त्याला ब्रेक थ्रू दिला तर कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा तुमचा गेम प्लॅन असेल? आणि तुमच्या टीममध्ये सध्या असे कुठले गोलंदाज आहेत ते चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि अर्ली ब्रेक थ्रू तुम्हाला मिळून देतील? फलंदाजीचा विचार केला तर त्यांचे 3 प्लेयर चांगले आहेत पहिले. तर आम्ही ट्राय करू की पहिले 3 त्यांना लवकरात लवकर बाद करू आणि मॅचमध्ये येऊ. आणि बॉलरचा विचार केला तर आम्हाला पण नवीनच टीम आहे. आमची पण नवीनच टीम आहे, यंदा जमली आहे. तरी पण मी त्याच्यातले चॉईस केले तर आम्ही आमचा 100% देऊ. मराठा समाजाच्या माध्यमातून तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी किंवा समाजाला एकत्रित करण्यासाठी क्रिकेट एक माध्यम आहे. तर काय म्हणाल? एक सुंदर नियोजन आहे आणि आमचे नियोजन आयोजक सर्व कमिटी आहे, त्यांना काय म्हणशील? मी पण स्वतः कमिटीमध्येच आहे. त्यामुळे आम्ही यावेळेस मनावर घेऊन केलं आहे. काही चुका थोड्याफार झाल्या आहेत पण त्या आम्ही नेक्स्ट याच्यात नक्कीच सुधारू आणि चांगलं करू, यापेक्षा चांगलं करू, हे आमचे शब्द आहेत. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? ॲक्च्युली आमची प्लॅनिंग पण बॅटिंगचीच होती की पहिला बॅटिंग घेऊ आणि चांगले चांगले रन्स मारू. जसं हर्षदनी बोललं की आमच्याकडे 3-4 बॅट्समन आहेत. पण ॲक्च्युली ही लीग यावेळेस आपण वेगळ्या पद्धतीने करतो आहे की लीगच्या प्रमाणे करतो आहे. ऑप्शन केले आहेत की प्लेयर्स आपापले म्हणजे मराठी जे आपले मराठी बांधव आहे ते एकत्र यावे लागले, एकत्र येतील, त्यासाठी आपण हे लीग माध्यमातून करवले आहे. तर आमचं म्हणणं होतं की आम्ही पहिला बॅटिंगच करणार होते. आणि जे तुम्ही ॲटमॉस्फिअर निर्माण केलंय, क्रिकेटचं एक सुंदर वातावरण निर्माण केलंय, इथे आल्यानंतर प्रत्येक जण चांगलं फील करतोय, आपले दुःख थोडंसं विसरतोय. मैदानाच्या आतमध्ये येणारा प्रत्येक क्रीडारसिक असेल, खेळाडू असेल, आमचे आयोजक असतील, त्यांना एक ऊर्जा मिळते. तर काय म्हणशील या नियोजनाबद्दल? नियोजन खूपच सुंदर आहे की आपण एक आपल्या मराठा बांधवांना प्लेयर्सला एक चांगला प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिलेला आहे की कोण प्लेयर कसा खेळतो, पुढे जाऊन आपण त्याला कुठल्या पद्धतीने पुढे आणू शकतो, पुढे जाऊन आपण एक पालघर जिल्ह्याची एक मराठाची एक टीम बनवू शकतो. त्यासाठी ही लीग खूप महत्त्वाची आहे. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. कॅप्टन आपण बघतायत सह्याद्री सुपरस्टार टॉस जिंकल्याने घेतले प्रथमतः क्षेत्ररक्षण आमंत्रित केले भवानी फायटरला प्रथम बॅटिंगसाठी. वळूया आपण मॅचकडे, सेकंड इनिंगकडे आपण बोलतोय. टार्गेट यस, जसं सेकंड इनिंगला सुरुवात होणार आपल्याला ऐकायला मिळणार मायकोल भागातील गोड आवाज अजित पाटील सर. बोथ टीम कॅप्टन आपला एक्स्ट्रा खेळाडू त्वरित पाठवा, आम्हाला वारंवार अनाउन्समेंट करायला लागते. थोडंसं डिसिप्लिन आपण फॉलो करा. फिल्डिंग टीमचा बारावा नाही आहे इथे. प्रत्येक वेळेला प्रत्येक मॅच मध्ये आम्ही अनाउन्समेंट करतोय, कोणी त्याकडे लक्ष देत नाही. थोडंसं डिसिप्लिन फॉलो करा प्रत्येकानं, अन्यथा स्ट्रीक वॉर्न करण्यात येते, याची आपण नोंद घ्या. जीवनामध्ये जेवढी चांगली शिस्त असेल, नेहमी म्हटलं जातं की झाडू हा बंधनामध्ये असल्यानंतर दुनियाचा कचरा साफ करत असतो, परंतु बंधनं सुटली की स्वतः कचरा होऊन जातो. त्यासाठी आवश्यकता आहे डिसिप्लिन, भरपूर महत्वाचं आहे. टार्गेट सेट केले गेले. रोहित गोलंदाजी ट्रॅकवर, बॅटिंगला कोण?
प्रतीक पवार आणि नॉन कडे आपण बघतोय प्रथमेश बांगर. बेस्ट ऑफ लक. वळूया आपण मॅच कडे. 38 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आहेत. लॉंग ऑफ अँड लॉंग ऑन. पॉवर प्लेचं पहिलं षटक मिस्टर रोहित. सन्मानजनक खेळलाय. जेंटली पुश केलंय ऑन साइडला फॉरवर्ड लेग रिजनला स्टार्ट केलंय. या ठिकाणी आपण बघतायत स्ट्राईकला बॅटर होते प्रतीक पवार मिस्टर पी. आता आपण प्रथमेश बांगरला बघतोय. प्रथमेश बांग आपण बघतोय. रोहित राईट मोर द विकेट. दुसरा चेंडू. ओ कोलवर टप्प्याचा चेंडू आहे. उत्साह ज्यादा ऊर्जा कमी आहे अपील मध्ये. इट्स अ डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन 1 रन. टार्गेट चांगलं सेट केलं गेलंय. जर आपण बॉल बघितले आउटफील्ड बघितली तदनंतर ह्या धावा खूप चांगल्या आहेत. जर चांगली गोलंदाजी राहिली तर मॅच खूप चांगल्या दिशेने वाटचाल करू शकते. रोहितला माहिती आहे. पुढील चेंडू ड्राईव्ह केलंय चांगला कव्हर्सला. आपण बघता एक्स्ट्रा कव्हर्सला चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक मात्र आपल्या डाव्या बाजूने धावा चेंडूला फील्ड करेल. तदवर 2 धावा कंप्लीट. स्कोर 3 चेंडू 3 धावा. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 38 सर्कलकडे जेव्हा आपली नजर जाईल तेव्हा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये एक शॉर्ट फॉरवर्ड लेग आहे. शॉर्ट मिड ऑन आहे. शॉर्ट मिड ऑफ आहे. शॉर्ट सिली पॉइंट. शॉर्ट गली. शॉर्ट थर्डमॅन अशी फील्ड अरेंज केले. पुढील चेंडू बुलटॉस होता. थ्रू दी कव्हर खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू आणि फळीमध्ये संपर्क नाही आहे. इट्स अ डॉट बॉल. स्कोर स्टे ऑन विदाउट लॉस 3 रन. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. मिस्टर रोहित ऑन बॉलिंग ट्रॅक. चांगली गोलंदाजी. फ्रंटलाईन गोलंदाज आहेत. कसून एक अनुशासन भरी गोलंदाजी ज्याला म्हटली जाते. खोदून काढल्या चेंडू लाईन पिचच्या वरनं पिच केलाय. चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करताना 1 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय चौकार. यष्टीचे थँक यू. प्रथमेश आपला ट्रेडमार्क दाखवतोय. थोडसा रडामध्ये चेंडू होता. पिच केला शॉर्ट मिडअपच्या डोक्यावरनं. पुढील चेंडू. ओ यावेळेला लॉंग ऑन मध्ये खेळण्याचा प्रयत्न फटका फसलाय आणि झेल सुद्धा सुटला. इथे प्रथमेशला मिळते एक रिटेकचा मौका. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. 7 धावा स्कोर कार्ड वरती. येणारे 30 चेंडू आणि 43चं इक्वेशन. मॅच मध्ये वाढते थोडस प्रेशर. ऐकू एक रिफ्रेश सॉन्ग. एसटीचे थँक्यू. शिवमय वातावरण आपण या ठिकाणी बघतायत. सुंदर सॉन्ग प्ले केले जात आहे. 30 मध्ये 44 ची गरज आहे. 51चं टार्गेट आहे. मयूर आले गोलंदाजी ट्रॅकवर. मयूरकडे मोठी जिम्मेदारी आहे. रोहितनं जो स्टार्ट दिलाय त्या स्टार्टला पुढे घेऊन जाण्याचं काम आता मयूरकडे आहे. तर एका बाजूने प्रथमेश आणि आपण स्ट्राईकला बघतोय बॅटर प्रतीक पवार मिस्टर पी. प्रतीक पवार. पुढील चेंडू. आपण या ठिकाणी बघतोय डॉट बॉल. मिस्टर मयूर चांगला स्टार्ट देत आहेत. मोमेंटम थोडंसं गोलंदाजांना आपल्या बाजूला आपल्या दिशेने घेण्याचं काम करताना. पुढील चेंडू. ऑन साइडला बॅटला ड्रिल केलं होतं. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगलने स्कोर पुढे जाण्याचा प्रयत्न. 8 वरती स्कोर कार्ड आपल्याला बघायला मिळतोय. उत्कृष्ट नियोजन. आयोजन प्रत्येक जण करत असतात परंतु नियोजन करताना त्याच्यामध्ये डिसिप्लिन हा भरपूर महत्वाचा असतो आणि इथे आपल्याला एक चांगला डिसिप्लिन बघायला मिळतोय. आजच्या दिवसातील आपण मॅच क्रमांक बघत आहोत 2. प्रथमेश बांग ज्यानं चौकारानं आपलं एक क्लास दाखवलाय. आपली बॅटची जी स्ट्रेंथ आहे ती दाखवलेली आहे. आता मिड विकेट थोडासा मध्ये घेतलाय. पुढील चेंडू.
थोडासा दिशाही नाही काय एस सिटीचा वाईट बॉल एक्स्ट्राच्या सहाय्याने स्कोर कार्ड 9 वरती पोहोचते. 51 धावांचं टार्गेट आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला 6 षटके तुमचं इंटरनल स्किल, तुमचं टॅलेंट, तुमची क्षमता, तुम्ही अंगीकृत केलेलं कौशल्य दाखवण्यासाठी एक भरपूर महत्वाची असतात. ओ बैठक खेळण्याचा प्रयत्न आहे, फटका बसला, यस नो टेक ऑन, विकेट गिरता हुआ, म्युझिक प्ले होता हुआ, डीजे. थँक यू. जबरदस्त सॉन्ग प्ले होत आहेत. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भाव अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनास्थाय संभवामी युगे युगे. सृजनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या हननासाठी, ज्या ज्या वेळेला धर्माला ग्लानी येईल त्या त्या वेळेला धर्म रक्षणासाठी मी या भूतलावावर अवतीर्ण होईन. त्रेतायुगामध्ये मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र, द्वापर युगामध्ये पूर्ण अवतार श्री कृष्ण आणि कलियुगामध्ये ज्या वेळेला आपण आपलं सत्व, राष्ट्राची धारणा, भावजीवन, आत्मगौरव, आपली संस्कृती विसरून गेलो होतो त्यावेळेला आपल्या संस्कृतीमध्ये जन्माला आले छत्रपती शिवाजी महाराज. पुढील चेंडू. ओ यावेळेला प्रेझेन्स ऑफ माइंड फक्त टच केलाय. सिली मिड ऑफ मध्ये सिंगल कंप्लीट होतीये. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 धावा स्कोर कार्ड वरती आहे. 51चं टार्गेट आहे. एक डिसिप्लिन बघायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. रोहित असेल, मयूर असेल, फ्रीडम देत नाहीये गोलंदाजांना, हात खोलण्याची संधी देत नाहीये, थोडंसं जखडून ठेवलं गेलंय. बघूया स्ट्राईकला आपण बघतोय प्रतीक पवारला. मोठा पील आणि इथे आपण बघतायत प्रतीक पवार बॅक टू द डग आउट, विकेट डाऊन. डीजे. मिस्टर सुजीत येत आहेत. चांगली गोलंदाजी मयूर यांची. जबरदस्त लेंथ लाईन मेंटेन करणारा, खांद्याचा चांगला उपयोग आहे, फॉलो थ्रू खूप चांगला आहे आणि त्याचा फायदा घेत मात्र आपण बघताय प्रतीक पवार थोडासा नाराज, मागे परतताना आपण बघताय थोडंसं प्रेशर आता बॅटिंग टीम कडे कन्वर्ट झालेलं आहे. छत्रपती चॅम्पियन्स मैदानाच्या आतमध्ये 51 धावांचा पाठलाग करताना आपण बघतायत. उत्कृष्ट नियोजन या स्पर्धेचं. आपण ज्या विभागामध्ये आहोत खऱ्या अर्थाने आशिया खंडातील एक सर्वोत्कृष्ट MIDC म्हणून बोईसर MIDC आपण बघतोय. आपल्या मागचेच पुढील चेंडू घेऊन तयार होताना आणखीन एक डॉट बॉल. आपल्या पश्चिमेला या मैदानाच्या पूर्वेला जर आपण बघितलं तर गुजरात मुंबईला जोडणारा भारतीय रेल्वे मार्ग आपल्याला बघायला मिळतो. पश्चिम रेल्वे. अतिशय मोक्याच्या क्षणी असणारा हे मैदान आपण बघतायत आणि मराठा सकल मराठाच्या माध्यमातून प्रीमियर लीगचा एक सुंदर नेत्रदीपक सोहळा प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर करतायत आणि प्रत्येक जण मात्र या ठिकाणी आपलं 100% देण्याचं योगदान करतायत. युवा खेळाडूंना एक भव्य व्यासपीठ आणि त्यांच्या कलागुणांना एक मोठं व्यासपीठ देण्याचं काम सातत्याने या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघत आहोत. आजचा पहिला दिवस आहे, दुसरी मॅच आहे. 51 धावांचा पाठलाग करताना थोडीशी स्ट्रगल बघायला मिळते, परंतु क्रिकेटच्या मैदानामध्ये क्षणोक्षणाला वातावरण बदलत असतं. नेहमी म्हटलं जाते की शब्दाची निवड चुकली की वाक्य बदलतात, माणसाची निवड चुकली की पूर्ण आयुष्य बदलून जातं. तसंच फलंदाजाचं शॉर्ट सिलेक्शन चुकलं की मॅचचे डिसिजन चुकतात आणि गोलंदाजाचा टप्पा चुकला की मॅच खूप दूरवर जात असते. हे प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं. तसंच आपण क्रिकेटच्या मैदानावरती बघत आहोत. इथून दोन्ही गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. आता 40 मध्ये 4 षटकामध्ये 41 बनवायचे आहेत, म्हणजे जवळजवळ जर आपण बघितलं 10.25 ची सरासरी तुम्हाला मेंटेन करावी लागेल. आणि फ्रंटलाईन गोलंदाज रोहित आहे त्याला तिसऱ्या षटकासाठी आणले, म्हणजे संघनायकाची जी गेम प्लॅनिंग आहे ती क्लिअर आहे. तुमच्याकडे जो प्रेशर आहे त्याला मी कन्सॉलिडेट करणार, हा संघनायकाचा गेम प्लॅनिंग इथे बघायला मिळत आहे. बघूया. रोहितकडे एक मोठी जिम्मेदारी दिली. प्रेशर जसा आहे तसा ठेवायचा आहे. रिस्ट्रिक्शन रिलीज झाले. 30 सर्कलच्या बाहेर आता आपण 5 खेळाडू सजवलेले आहेत.
मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर्स आहे. तदनंतर आपण बघतायत आमचे अध्यक्ष साहेब प्रफुल्ल चव्हाण साहेबांचा वाढदिवस सेलिब्रेशन होतो या ठिकाणी. सर आपण स्वस्त राहा, मस्त राहा, चांगल्या कामामध्ये सदैव व्यस्त राहा ही आम्ही ईश्वर चरणी करतोय प्रार्थना. स्कोर कार्ड 12 वरती पोहोचलंय. 23 चेंडू आणि 39चं इक्वेशन आहे. 23 बॉल रिमेनिंग अँड 39 रन रिक्वायर्ड टू विन असं बॅटल. मिस्टर रोहित पुढील चेंडू घेऊन दाखल होतोय. समोर आपण बॅटर बघतोय प्रतीक. ओ यावेळेला आपण बघतायत चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि डॉट बॉल. जबरदस्त चेंडू, लेंथ लाईन मेंटेन करतायत. आउटसाइड ऑफ सम चेंडूची पिचिंग बघायला मिळते रोहित कडनं. लेंथ इन लाईन जबरदस्त मेंटेन केली जाते. ओ फुलटॉस होता, जागेतून खेळण्याचा प्रयत्न आहे, आणखीन एक डॉट बॉल. प्रेशर आता कन्वर्ट झालंय. तसं मी मागे उल्लेख केला होता की जे प्रेशर बॅटिंग टीमकडे ते कन्सॉलिडेट करण्याचा एक प्रयत्न आहे रोहितकडनं आणि त्याच्यामध्ये तो थोडासा यशाची पायरी पुढे चढताना बघतोय. प्रेशर बॅट्समनकडे आता थोडंसं कन्वर्ट झालंय. बघूया मिस्टर प्रतीक कसे उत्तर देतील. ऑन साइडला बॅटला आदरणीय व्यक्तिमत्व आपण बघतायत. ऍडव्होकेट विकीजी शुक्ला साहेबांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. एक अप्रतिम असं दिग्गज व्यक्तिमत्व, सर्वांच्या मदतीला नेहमी धावून येणार असं व्यक्तिमत्व आपण बघतायत. एक राजकीय क्षेत्रातील एक उत्तम असं व्यक्तिमत्व आदरणीय विकी शुक्ला साहेबांचं शुभागमन आणि विधिराज शुक्ला साहेबही त्यांच्या समवेत आहे. त्यांचंही करतो आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि माझी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय शशिकांत साहेबांचं सुद्धा शुभागमन झालंय. त्यांचंही करतो आम्ही वेलकम. अतिशय उत्कृष्ट नियोजन या स्पर्धेचं. आणि आपण बघतायत या ठिकाणी आदरणीय व्यक्तिमत्व, प्रथम नागरिक, खैरापाडा ग्रामपंचायत विवेक वडे साहेबांचं सुद्धा शुभागमन झालंय. मॅच थोडीशी फसलंय. आपण तर आपण वळतोय मॅच कडे. बघूया पुढील चेंडू. तर आपण बघतो या ठिकाणी आपण करतो या ठिकाणी आदरणीय व्यक्तिमत्व विकेजी शुक्ला साहेबांचा शुभ सन्मान. मराठी समाजातील एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व, मराठी समाजाला एक खऱ्या अर्थाने चेहरा देण्याचं काम आणि कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय असं आदरणीय व्यक्तिमत्व, सर्वांच्या मदतीला धावून येणार व्यक्तिमत्व म्हणजेच आमचे आदरणीय व्यक्तिमत्व विकी शुक्ला साहेब यांचा शुभ सन्मान. आदरणीय प्रफुल्ल सरांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते एक ऋणानुबंध आहेत आपण बघतायत. विकी शुक्ला साहेबांचा आपण या ठिकाणी करतोय. प्रफुल्ल सरांच्या शुभ हस्ते हा भव्य शाही सन्मान आपण या ठिकाणी बघतोय आणि एक खऱ्या अर्थाने
एक मोठा योगायोग आहे. प्रफुल्ल चव्हाण सरांचा आज वाढदिवस आहे आणि विकेजी शुक्ला साहेबांचा शुभ सन्मान हा खऱ्या अर्थाने एक गोल्डन मेमरीज आहेत त्या आपण बघतायत साठवल्या जात आहेत. अनेक क्षेत्रामध्ये उंच भरारी घ्यावी ही आदरणीय प्रफुल्लजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. विकेजी शुक्ला साहेब मराठी समाजातील एक आदरणीय व्यक्तिमत्व आपण बघतायत. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा एक उंच भरारी करणारं व्यक्तिमत्व आणि पुढील वाटचालीसाठी सर आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. तर नक्कीच आपण बघतायत भिकेजी शुक्ला साहेबांच्या अंडर 14 मधील जे सुपुत्र आहेत विधिराज अंडर 16 त्यांचे आपण वेलकम करणार आहोत. मुंबई खेळतायत. विधिराज यांचा जो प्रवास राहिला आहे पप्पांची भरपूर सारी मेहनत आणि त्यानंतर विधिराज यांचं हार्डवर्क या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने जाणवत आहेत. विधिराज हे आपण आपलाही सन्मान आणि येणाऱ्या पुढील काळासाठी आपल्याला खूप सारे शुभेच्छा आहेत आमच्या मराठा समाजाच्या माध्यमातून. विधिराज असाच तू सदैव प्रगती करत राहा आणि आपला बोईसर पालघर जिल्ह्याचं नाव सातत्याने पुढे घेऊन जाण्याची एक मोठी जिम्मेदारी आता तुमच्या युवा खांद्यावरती आहेत. पप्पांचा आशीर्वाद पप्पांची मेहनत त्यांचा अनुभव तुमच्या पाठीशी आहेच परंतु सर्वांचे शुभ आशीर्वाद सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आपणास देतोय. बघू या ठिकाणी झेल आपण आणि आपण बघतायत आपले सरपंच लाडके सरपंच एक लोकप्रिय सरपंच साहेब विवेकचे वडे साहेब आणि विकेजी शुक्ला साहेब आहेत. आमचे प्रफुल्ल चव्हाण सरांचा या ठिकाणी वाढदिवस आहेत आणि नक्कीच मायेची शॉल आपण बघताय. जोरदार टाळांचा गजर प्रफुल्ल चव्हाण सरांसाठी आपण या ठिकाणी बघतो. या पुष्पाप्रमाणे आपण सदैव फुलत राहा हे आम्ही ईश्वर चरणी करतोय प्रार्थना आणि या गोल्डन मेमरीज सदैव आमच्या हृदयामध्ये राहतील एक शुभ सन्मानाच्या माध्यमातून. आणि तर नक्कीच आपण बघतोय हे षटक संपल्यानंतर इथे चेंडूला पूल केलाय. लॉंग ऑन मध्ये जबरदस्त झेल. फलंदाज OUT आउट. आपल्याकडे वेळ आहे आणि त्या वेळेचा सदुपयोग आपण करणार आहोत. आदरणीय व्यक्तिमत्व आपण बघतायत ॲडव्होकेट विकेजी शुक्ला साहेब आपल्या समोर येत आहेत. आपल्याला एक मनोगत थोडंसं देतील शुभेच्छा देतील सर या. तर नक्कीच मॅच नंतर आपण वळणार आहोत त्यांच्याकडे. जाऊया आपण मॅचकडे. दरम्यान मॅचचं इक्वेशन स्कोर पोहोचलाय 15 मध्ये 35 ची गरज आहे. 16 वरती 5 गडी बाद झालेले आहेत. थोडस स्ट्रगल करताना संघ दिसतोय. क्रिकेटच्या मैदानामध्ये मात्र हा स्ट्रगल कितवर पोहोचला जाईल किंवा वार पलटवार जे आपण बघतोय ते बॅटिंग टीम कडनं बघायला मिळतील का हा एक आणि इथे उडवलाय चेंडूला एक कव्हर्सला. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर द रोप. येतोय संघर्षाचा शंखनाद करणारा चौकार. एस्टेज आहे थँक्यू. धावसंख्या पोहोचते ती 20 वरती. 31 ची गरज आहे अजूनही. खोलवा टप्प्यात चेंडू बॅक टू द बॉलर आणि इथे आपण बघतायत जबरदस्त फील्ड. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी. प्रत्येक चेंडूवरती नियंत्रण डिसिप्लिन अनुशासन आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत तशाच पद्धतीची सुंदर फील्ड सजवली गेली आहे. आता 31 ची गरज आहे. पुढील चेंडू यावेळेला थोडासा इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आहे. मिड ऑफच्या डोक्यावरनं शॉर्ट मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला एक्झिक्यूट केलाय. जातोय लॉंग ऑफ मध्ये येतोय. आणखीन एक चौकार. षटकाची झाली समाप्ती. आता येणारे चेंडू आहे तुमच्याकडे ते
12 आणि 12 मध्ये बनवायचे ते 13.50च्या सरासरीने 27 SDJ. थँक्यू. 12 मध्ये 27 ची गरज है. कहते ना बदलना तो तय है हर चीज का इस संसार में, बस थोड़ा सा सब्र रखना, किसी का दिल बदलेगा तो किसी के दिन बदलेंगे. 12 मध्ये 27 आणि पाणी फक्त एकदाच घेऊन जायचं याची नोंद घ्या आपण. आणि 2 ते 3 ओव्हर नंतर कडक रखरखत ऊन आहे, परंतु वेळेचा अभावही आहे. त्यासाठी थोडंसं डिसिप्लिन आणि थोडीशी कळ सोसावी लागणार आहे. जर जास्तच गरज असेल तुम्ही पाणी मागवा. 12 मध्ये 27 ची गरज आहे. मयूर डेथ ओव्हर मध्ये आलाय. इथून मॅचला चार्ज केले जाईल का? स्ट्राईकला ते सुजल. 12-27 आहे. टार्गेट मोठं आहे, परंतु आत्मविश्वास तुमचा तेवढाच मोठं असणं गरजेचं आहे. बघूया. मयूर ज्याने पहिलं षटक दुसरं षटक हाताळलं होतं, तदनंतर त्यांना 5व्या षटकासाठी आमंत्रित केले. मयूर गुड बॉल. पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. मयूर गोलंदाजीची मेथड तुम्ही बघितली, जो आपला पॉप इनक्रीज असतं गोलंदाजीचं, त्याच्याहून थोडंसं मागून गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळत आहे. मयूर चांगली गोलंदाजी आहे. सुजल समोर आहे. 11 मध्ये 27चं इक्वेशन. परफेक्ट यॉर्कर. छोटा बॅकलिपने खेळण्यासाठी मजबूर केलंय. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. थ्रो येईल तदवर 2 परिपूर्ण. आता 10 मध्ये 25 लढावं लागेल. प्रत्येक चेंडूला धैर्यानं सामोरं जावं लागेल. बघूया. 2 चांगले चेंडू बॅटिंग टीम कडे प्रेशर कन्वर्ट. 2 चांगले शॉट मॅच मध्ये उत्साह ऊर्जा यांचा स्रोत कायम ठेवतील. इथे आपण बघताय स्वीप करण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. जबरदस्त गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. आता 9 मध्ये बनवायचे ते तुम्हाला 24. टार्गेट आता थोडंसं वाढत जाते. प्रेशर थोडंसं वाढत जातोय. त्याच्या मागचं कारण रोहित आणि मयूरची डिसिप्लिन गोलंदाजी. दोन्ही बंधू आहेत, थोरात बंधू, आणि ती जिम्मेदारी त्यांनी समर्थपणे आपल्या खांद्यावरती खऱ्या अर्थाने पुढे घेऊन गेलेले आहेत. संघर्षाच्या वाटेवरती मार्गक्रमण करणारे हे दोन्ही बंधू आपण बघतायत. पुढील चेंडू इथे ड्राईव्ह केले सरळ बॅटनं. 1 मिळणार आहे. दुसरी धाव नाही आहे. नेहमी म्हटलं जातं जेव्हा तुमचे खांदे संघर्ष करायला तयार असतात ना मित्रांनो, तेव्हा तुमची पावलं नकलतपणे संघर्षाच्या वाटेवरती मार्गक्रमण करत असतात. वाईट वेळ तुम्हाला नक्कीच पुढे येण्यासाठी उत्साह ऊर्जा देण्याचं काम करतं. फक्त तुम्हाला त्यावेळेला धैर्य असणं गरजेचं आहे. खचून जाता कामा नये. पुढील चेंडू गुड शॉट. बॉर्डरमॅनचा यूज केलाय, परंतु स्वीपर कव्हर्सला झेल मध्ये चेंडू कन्वर्ट झाला. विकेट डाऊन. डिझे. थँक यू. नवीन बॅटर तेजस. आता चेंडू शेष आहेत या षटकातील. 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत ते तुम्हाला 23. एकंदरीत जर आपण बघितलं 4 मोठे शॉट खेळावे लागतील. अजूनही मॅच ची संधी आहे. लक्ष जरी मोठं असलं तरी गोलंदाजाचा टप्पा जर चुकला, संधी जर मिळाली, मॅच मध्ये पुनरागमन करू शकतो बॅटिंग टीम. आपल्या स्पेल मधला अंतिम चेंडू घेऊन जातोय मिस्टर मयूर थोरात. का बॅटिंग केलंय, गोलंदाजी केले मयूरनं. मयूर असेल, रोहित असेल. पुढील चेंडू जबरदस्त शॉट बघायला मिळतोय. ओव्हर द बॉलर हेड. फक्त सिंगल मिळणार आहे. आणि इथून आपण बघतायत दुसऱ्या धावेचा प्रयत्न. हानामध्ये गाडी फसलाय आणि इथे यावं लागेल फलंदाज तेजसला. बॅक टू द डग आउट. आउट गॉन.
थँक्यू. आता बनवायचे ते 6 मध्ये 22, 29 झालेले स्कोर कार्ड वरती 29. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय प्रणव. आमचे उमेश पाळले खूप चांगल्या पद्धतीने संपूर्ण संघाची माहिती पुरवत आहे, त्यासाठी उमेशलाही आम्ही थँक्यू म्हणतो. थँक्यू उमेश, चांगलं काम. हस्तांदोलन करणं गरजेचं आहे. मॅच संपल्यानंतर सर्व संघांनाही विनंती आहे, सेकंड होणं गरजेचं आहे. 6 मध्ये आता 22 हवे आहेत आणि अंतिम षटक घेऊन आदित्य मराठे समोर. बॅटर आपण बघतायत हनुमंत. पुढील चेंडू यावेळेला बघतोय आपण डायरेक्ट हिटचा टीम 22च्या रूपानं सिंगल परिपूर्ण होते. आता 5 मध्ये 21. आता समय की मांग और वक्त का तकाजा की बॅटला तुम्हाला ड्रिल करावं लागेल, परफेक्ट टायमिंगने शॉट खेळावे लागतील, अन्यथा पराजयाला सामोरे जावं लागेल. इथून 1-2 डॉट चेंडू. हा फिल्डिंग करणारा संघ आपण बघतायत केसरी किंग यांच्या दिशेने विजयाचा सुगंध आता हळूहळू दरवळायला लागलाय. ऐसा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय डीजे. थँक्यू प्रणित. आता 4 मध्ये बनवायचे ते 21, म्हणजे एकंदरीत 3 षटकार आणि 1 चौकार. जर चेंडू एखाद्या मैदानाच्या आतमध्ये राहतोय तर पराजय हा जवळजवळ सुनिश्चित आहे. बघूया, 2 चांगले लिगल बॉल जर हाताळले गेले, कमी धावा दिल्या, तर मात्र केसरी किंग हा पहिला विजय दुसऱ्या मॅच मध्ये नोंदवेल. त्यांचे ओनर असतील, पूर्ण कमिटी असेल, प्रदीप मस्कर असतील, पूर्ण संघाच्या कामगिरीबद्दल खुश असतील. फुल टॉस होता, बॅटला ड्रिल केलं होतं, डॉट बॉल. आता मात्र जर 3 लिगल चेंडू हाताळले तर केसरी किंगचा पहिला विजय जवळजवळ सुनिश्चित होतोय आणि त्यांची पावलं विजयाकडे अग्रेसर होताना आपण बघतोय. एक भगवमय वातावरण, सुंदर असे या स्पर्धेचं नियोजन. पुढील चेंडू आणि इथे आपण बघतायत विकेट. थँक्यू न्यूमॅन. आपण बघतायत नवीन पार्थ नवीन बॅटर येत आहेत. अतिशय सुंदर कामगिरी केसरी किंगच्या माध्यमातून आपण बघतोय. परफेक्ट यॉर्कर, टू कशर यॉर्कर बघायला मिळतोय. लाऊड अपील. आणि मॅच संपल्यानंतर प्रत्येक संघाच्या संघनायकाने या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे की हस्तांदोलन, हँडशेक होणं गरजेचं आहे, याची आपण नोंद घ्या. एक डिसिप्लिन प्रत्येकानं फॉलो करायचा. पुढील चेंडू यावेळेला आपण बघतायत बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करत लॉंग स्टंप मधून येतोय चौकार आणि हार्ड लक. चला हस्तांदोलन करायचं आहे, हँडशेक करून घ्या. आपण वळतो या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्ड कडे. मयूर थोरात या ठिकाणी ठरतायत प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. त्याच्या अगोदर आपण आदरणीय व्यक्तिमत्व ॲडव्होकेट विकेजी शुक्ला साहेबांचं मनोगत या ठिकाणी घेतोय. सर या.
हाँ इसके बाद हेलो हेलो हॅलो कॅमेरामॅन कॅमेरा आमच्या मुख्य व्यासपीठावर वळवा आणि मॉनिटरचा थोडा आवाज वाढवा जो खाली मॉनिटर दिलाय डीजे मास्टर. प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करत आत्ताच शिवजयंती झालेली आहे त्याला जयंतीची सर्वांना शुभेच्छा देतो. त्याचबरोबर